श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। माता पितृभ्यो नमो नमः। श्री कुलदेवतायै नमः। यदा लम्बोदरं महन्ति सतां प्रत्युपसंभवम् तदा लम्बे दयालम्बम् लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा देवी दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुषसंश्रया भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। काल संध्याकाळी बालसभेमध्ये सगळं ठरून गेलं होतं, काय करायचं काय नाही, कुणी कुठे यायचं, कुणी कुणाला भेटायचं, कुणी कुठे आल्यानंतर त्या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं। आणि आज या 12-13 वर्षाच्या मुलाचं सगळं लक्ष बाहेर होतं। मिनिटा मिनिटाला तो जाऊन बघत होता खिडकीशी, आले का आले का, आली का प्रभात फेरी, आली का प्रभात फेरी। त्याच्या हात काम करत होते, मुखात नाम हातात काम, काय मोरेचा प्रभू केला, मुखात नाम हातात काय मोरेचा प्रभू केला, मुखात नाम हातात काम, काय मोरेचा प्रभू केला, काय मोरेचा प्रभू केला। मुखात नाम होतं, हातात काम होतं। आपल्याला वाटेल की भजन केलं रामनामाचं म्हणजे त्याच्या मुखात रामनाम होतं का? रामनामच होतं, पण ते तुम्ही आम्ही घेतो तसं नव्हतं। आज त्याच्या मुखामध्ये काहीतरी वेगळ्याच रामाचं नाव होतं।
आहे ना ते आपला आपला राम, प्रत्येकाला जसा वाटतो तसा राम. ह्याला कोण वाटत होतं राम? ह्याला भारत माता राम वाटत होती आणि मुखामध्ये तिचंच नाव होतं, इन्किलाब जिंदाबाद भारत माता की जय, अशा आरोळ्या त्याच्या मनामध्ये घुमत होत्या आणि कान रस्त्यावर होते. आणि एवढ्या हळूहळू त्याला त्या आरोळ्या जवळ यायला लागल्या. आज तो घरामध्ये होता याचं कारण त्याच्या आजोबांचं श्राद्ध होतं. त्यामुळे आईंनी सांगितलं होतं मला मदत करायची आहे, त्याशिवाय तुला बाहेर जाऊ देणार नाही. 12-13 वर्षाचा मुलगा, आज 12-13 वर्षाची नाही, 20-22 वर्षाच्या मुलं मुली कोणी झालं ना तरी आईला मदत म्हणून करत नाही, अखंड त्या मोबाईलवरती असतात. पण हा काळ तो नव्हता बरं. आणि हात त्याचे होते, लाडू वळत होते. आज विचार करतोय माझे मित्र अजून का आले नाहीत, विसरले की काय. आणि एवढ्यात त्याला त्याच्या गल्लीच्या तोंडाशी आवाज आला, इन्किलाब जिंदाबाद भारत माता की जय वंदे मातरम. आणि तसाच खरकट्या हाताने उठला, आजी आलो ग असं म्हणला आणि बाहेर धावला. पाहिलं त्यांनी समोर पुढे मुलींची तुकडी होती आणि तो सोल्जर त्या मुलींच्या तुकडीवर गोळ्या झाडत होता. हा पुढे गेला आणि म्हणला भ्याड्यासारखा मुलींवर काय गोळ्या झाडतो, हिम्मत असेल तर माझ्यावर झाड. ही बघ छाती उघडे. 12-13 वर्षाचं पोरग ते, केवढी हिम्मत दाखवली त्यांनी. आणि सगळी पिस्तूल त्या सोल्जरनी त्याच्या छातीवर ठिकाणी केली. खाली कोसळला. हातातला ध्वज शेजारच्यांनी कोणीतरी घेतला आणि भारत माता की जय म्हणत म्हणत जय म्हणायला त्याच्या तोंडामध्ये प्राणच राहिले नव्हते. आणि म्हणाला आजी आलो ग आजी. आणि तेच भारत मातेला म्हणतोय, माते मी तुझ्या मांडीवर झोपलोय पण परत येण्यासाठी. कोण होता हा नंदुरबार मधला शिरीष कुमार. आजही तिथे त्याचं स्वागत, त्या नंदुरबार मध्ये आपण गेलो ना तर शिरीष कुमारच आपलं स्वागत करत असतात. बरं, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा. प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की भगवंत म्हणजे प्रभू श्रीराम, ज्याचा जसा भाव असतो ना तसा त्याला देव दिसतो. कोणाला भारत मातेमध्ये देव दिसतो, कुणाला आपल्या आईमध्ये देव दिसतो, कुणाला आपल्या वडिलांमध्ये देव दिसतो. आणि तो देव दिसणं आणि ते मानणं हेच महत्वाचं आहे. हेच मनुष्य जन्मामध्ये करता येतं. हेच सांगताना आपल्या जीवनाचं सार्थक कसं करायचं तर त्याच्यासाठी नामदेव महाराज आपल्याला हा अभंग सांगतायत. मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा. जेणे तुझे चरणी लागो माझी मती, ऐसी दे संगती पांडुरंगा. इह परलोकी असावे सौभाग्य, ऐसी देई भाग्य पांडुरंगा. आणि शेवटी सांगतायत नामा म्हणे विसो आत्मा सर्वाभूती, ऐसी देई मती पांडुरंगा. खर तर नामदेवांचा जन्म हा शिंपी कुळातला. इथे कुल महत्वाचं नाहीये मंडळी. इथे ज्या कुलात आपण जन्माला येतो त्या कुलाला किती उंचावर नेतो हे महत्वाचं आहे. हे जे आहे ना हे तुम्ही आम्ही सगळं वाटलंय हो. पूर्वी असं काही नव्हतं. पण यांनी जो व्यवसाय केला ना यांनी पण जोडणीच केली, यांनी पण टाकेच टाकले. कधी धावदौरा टाकला, कधी मशीनची शिलाई घातली, पण यांनी ही शिलाई घातली, हे टाके घातले. हे कशाचे घातले तर विठ्ठल नामाचे घातले. व्यक्ती व्यक्ती धाग्या धाग्यांनी जोडली. आणि प्रत्येकाला ज्यांच्या नावातच देव आहे, ज्यांच्या नावातच देव आहे आणि देव
म्हटल्याशिवाय नामही पूर्ण होत नाही, असे नामदेव. भगवंताला म्हणतायत 8-10 वर्षाचं पोरग आहे आणि भगवंताला म्हणताय, देवा तू जर खीर खाल्ली नाहीस ना तर मी डोकं फोडून घेईन. अहो केवढी ताकद होती. आम्ही म्हणतो देवा तू पेढा नाही खाल्ला तर मी खाऊन टाकेन. अजूनही आमचं म्हणजे त्याच्या उलट वय झालंय. तो होता 08, आम्ही झालोय 80. पण तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो, देवा तू जर पेढा खाल्ला नाहीस ना तर मी खातो. आम्ही देवाला दाखवतो, नैवेद्य दाखवतो. नामदेवांनी तसं नाही केलं, नामदेवांनी अर्पण केलं होतं आणि म्हणून भगवंत त्यांच्यासाठी यायचे हो. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, पुढे नाचे पांडुरंग, पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे देवा आका बोला, जनी म्हणे देवा आका कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, देव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय. हो, त्यांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष देव यायचे आणि नुसते यायचे नाही तर नाचायचे. जनाबाई माऊलींना, ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायच्या, तुम्ही अभंग गा, नामदेव महाराज कीर्तन करतील आणि पांडुरंग नाच. काय अवर्णीय सोहळा असेल मंडळी तो. आणि असे नामदेव महाराज आपल्याला आजच्या अभंगामध्ये सांगतात, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा ते विवेक पांडुरंगा. खर तर या पदाचा अर्थ आपल्या इथे बऱ्याच वेळा बऱ्याच कीर्तनकारांकडून उलगडला गेला असेल. अर्थ खूप सोपा आहे. वरवर पाहायला गेलं तर अर्थ अतिशय सोपा आहे, पण खरंच जर त्याच्यामध्ये आत डोकावून पाहिलं ना की लक्षात येतं की हा अर्थ इतका सोपा नाहीये. अहो मन पहिलेच ओळे, मनुष्य जन्माचे करावे सार्थक. मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, त्याचं सार्थक करायचंय. ते सार्थक कशात आहे? आमचं कसं होतं माहितीये का, आम्हाला कळतच नाही काय करायचं असतं. सार्थक कशात आहे काय माहिती, कशात आहे. आणि मग आमची अवस्था कशी होते, आला 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 पाणी जन्मासी आला, झाला झाला बहुर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थची गेला. पंढरीनाथ भगवान की जय. अशी आमची अवस्था होते. आम्हाला काय करायचंय, सार्थक म्हणजे काय की जेणेकरून आपला हा मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य जन्म अतिशय चांगला कसा जाईल. समर्थ म्हणतात तसं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपीच का उरायचं. बँक बॅलन्स, घरदार, गाडी घोडे हे का नको. नाही, हे हवंच. कारण जर आपल्याला जगायचं असेल, संसार करायचा असेल तर आपल्याला द्रव्य हे लागतच असतं. त्यामुळे त्याची गरज आहे, ते नकोय असं नाहीये, पण ते किती हवं. तर 2 वेळ 1 वेळच्या भुकेस प्रत्येक कळाताची काळी एवढंच हवंय. 1 वेळची भूक भागली ना की मंडळी आपल्याला दुसरं काही नको असतं. पण आमची हाव इथपर्यंत थांबत नाही.
आम्हाला एक वेळची भूक भागली, सकाळचं झालं संध्याकाळी काय, संध्याकाळचं झालं उद्या रात्री काय, रात्रीचं झालं सकाळचं काय नाश्त्याला. अहो हे काय 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 त्याचं उत्तरच आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यामध्येच आम्ही सतत गुरफटून जातो आणि त्यामुळे आम्हाला नक्की काय मिळवायचंय हे आम्हाला कळतच नाही. कीर्ती मिळवली ना तर कीर्ती कशी आहे त्याच्यामध्ये वाटेकरी होत नाहीत कोणी. कीर्ती कोणाला आपल्याकडनं चोरून नेता येत नाही. कीर्तीवरती आपल्या कीर्तीवर कोणी हक्क सांगत नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही कितीही कीर्ती कमवा त्याच्यावर इन्कम टॅक्स पडत नाही, जीएसटी नसतो, काही नसतं. पण तरी सुद्धा आम्ही ती मिळवत नाही. ते सोडून बाकी सगळं मिळवायचा प्रयत्न करतो पण कीर्ती मिळवायचा प्रयत्न करत नाही. कीर्ती जर आपण मिळवली ना तर नामदेव महाराज आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतायत तसं मनुष्य जन्माचं सार्थक होईल. कारण काय आहे की हा मनुष्य जन्म आहे ना हा खूप अवघड आहे. सहजासहजी तो प्राप्त होत नाही. 184 योनी फिरकर 84 लक्ष योनीतून फिरून मग प्राप्त होतो. मग इतका महागाचा असलेला हा मनुष्य जन्म, या मनुष्य जन्मामध्ये थोडस तरी, थोडस खूप नाही, थोडं आमच्या आळेपाट्याच्या भाषेत म्हणजे भगवंताचं नाम घेतलं ना की मंडळी आपल्याला बाकी कशाची चिंता लागत नाही. ते जर सार्थक म्हणून तर आपल्याला नामदेव महाराज सांगतायत ना की जेणे तुझे चरणी लागो माझी मती, ऐसी दे संगती पांडुरंगा. मला काय दे की काही करून माझं चित्त तुझ्या चरणाशी लागलं पाहिजे, एवढीच मला बुद्धी दे, अशीच मला संगती दे. ज्याचे वंशी कुलधर्म राम, वंशी कुलधर्म राम सेव, त्याचे वंशी मग जन्म देगा देव, त्याचे वंशी मग जन्म देगा देव. ज्याची वाणी रंगली राम नामी, ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याचा माझा संवाद कोणाचा संवाद घडला पाहिजे, मित्र कुठले असले पाहिजेत, संगत कुठली असली पाहिजे, कुणाच्या घरात मला जन्मदिन मिळाला पाहिजे, याचंच वर्णन या पदामध्ये केले की ज्या घरामध्ये अखंड रामनामे, ज्यांच्या मुखामध्ये अखंड रामनामे, अशांची संगत मला लागू दे. कारण संगतीवरती आपलं सगळं आयुष्य अवलंबून असतं. संगत चांगली असेल ना तर आपलं आयुष्य झळाळून निघतं, नाही का. सात संगत चांगली असेल तर कीर्तन रंगतं. आणि मुख्य म्हणजे सात संगत नुसती चांगली असून उपयोग नाही, बाईंचा आवाजही चांगला लागतो.
नाहीतर मग पेटी वाजवणारनं पण अवघड होत असतं की काय वाजवायचं. त्यामुळे संगतीला खूप महत्व आहे बरं. संगत जर चांगली नसेल ना तर आपलं आयुष्य पटकन निघून जातं, वाया जातं. त्या आयुष्यामध्ये काय करायचं हेच आम्हाला कळत नाही. पण आकाशात पतितमस्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेला प्रत्येक थेंब हा सागर तेव्हा आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालेलं असतं. नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की नामा म्हणे विसो आत्मा सर्वभूती ऐसी देई मती पांडुरंगा. मला कसली मती दे, मला कुठली बुद्धी दे, बाकी सगळं मिळेल, सगळं मिळेल. पण प्रत्येकामध्ये भगवंत पाहायची इच्छा होतेच असं नाही. समर्थ म्हणतात आपणासी चिमुटा घेतला तेणे जीव कासावीस झाला आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे श्रीराम. जर आपल्याला चिमटा घेतला तर ज्याप्रमाणे आपल्याला त्रास होतो तसंच दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्याला सुद्धा त्रास होतो की नाही हो. आम्ही फक्त आमच्या पुरतं बघतो, आमच्या पुरतच बघतो. एका चारोळीमध्ये लिहिलंय की प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं अगदी सेम असतं. जे मला दुःख होतं तेच दुःख समोरच्याला होतं आणि समोरच्याला जो आनंद होतो तोच मला आनंद. मला आनंद झाला तर मला अजिबात होत नाही. त्यांना आनंद झाला तर मला का आनंद होईल. आम्ही उलट दुसऱ्याच्या आनंदामध्ये कसं विरजण टाकायचं हे बघ माहितीये. 4 महिने म्हणत होती साडी घ्यायची तेव्हाच घेऊन आली. काय 15,000चं कौतुक सांगतेय. होतं की नाही. म्हणजे तिने आणली दाखवली ठीक आहे ना आनंद, पण तो नाही होत. आणि म्हणून नामदेव महाराज आपल्याला हे मी अगदी साधं उदाहरण सांगितलं. हेच नामदेव अध्यात्म म्हणजे नक्की काय असतो. नुसतं काहीतरी लंब चवडं बोललं, न कळणारे शब्द उच्चारले म्हणजे अध्यात्म होतं का. तर अध्यात्म म्हणजे आधी आपल्याला काय कळतंय ते बघायला हवं. मला जर कळलं तर मी ते समोरच्यांना तेवढं सांगू शकते ना. नाही तर मलाच नाही कळलं. इथेच ठणठण गोपाळे मध्ये आहे. आणि असा विचार करूनच नाथरायांनी त्या गाढवाला सुद्धा रामेश्वरची गंगा पाजली की नाही हो. म्हणजे त्यांना जर गाढवात देव दिसत असेल तर तुम्हा मला निदान माणसात दिसायला काही हरकत आहे का हो. एकनाथ महाराज की जय. आणि हे सांगताना आपल्याला मूळ पदामध्ये नामदेव महाराज सांगतायत की
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, 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 श्री राम जय राम, 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 जय श्री राम जय राम, जय राम, 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 श्री राम जय राम, जय श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय श्री राम जय राम, जय राम, श्री
जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्यांचा श्रीराम। सगळ्यांचं अभिनंदन। अखंड आपल्याकडनं अशीच सेवा घडव ही रामचरणी प्रार्थना। आजची तिथी अश्विनी शुद्ध द्वितीया। आजच्या तिथीचे दाते श्रीयुत श्रीनिवास पन्नालाल मुंदडा यांनी कैलासवासी सीताबाई पांडुरंग मुंदडा यांच्या स्मरणार्थ रामचरणीचे अर्पण केले। श्रीयुत दत्तात्रय रंगनाथ पैठणकर यांनी कैलासवासी रंगनाथ जनार्दन पैठणकर यांच्याही स्मृतीनिमित्त रामचरणीचे अर्पण केले। कमलाबाई सदाशिव देशपांडे यांनी कैलासवासी कमलाबाई दामोदर औटी यांच्याही स्मरणार्थ रामचरणीचे अर्पण केले। स्वतःच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती पुष्पलता सुखदेव पाटील यांनी रामचरणी सेवा अर्पण केली आणि श्री योगेश गोविंद मेणे यांनी कैलासवासी गोविंद रघुनाथ मेणे यांच्या स्मरणार्थ रामचरणी सेवा अर्पण केली। तेव्हा मुंदडा, पैठणकर, देशपांडे, पाटील आणि मेणे या परिवारातले जर कोणी हजर असतील तर त्यांनी रामाचा प्रसाद घेऊन जावा ही नम्र विनंती। श्रीराम।
जा चालू पडा पृथ्वीवरती, मनुष्य लोकांमध्ये जन्म घ्या. कोणे बसलं त्यांना उत्थापन देऊन झाल्यानंतर नमस्कार करून ते सुद्धा काही उभे राहिले. कोण झालं होतं, कोणाला रागवत होते हे, कुणालाही शाप उपाडी उच्चारली होती, कोण होते हे? ब्रह्मदेवा सभे माझारी, ब्रह्मदेवा सभे माझारी, सनत माझारी, ब्रह्मदेवा सभे माझारी, सनत माझारी. पूर्ण दुर्लक्ष केलं, उठून तर उभ्या राहिल्या नाही. आणि त्यामुळे या सनत कुमारांनी 4 जण आहेत, वय वर्ष 5000 पेक्षा जास्त, पण दिसतायत ना. त्यांना असं वाटलं की आपल्या वडिलांना भेटायला सभेमध्ये जावं. त्यामुळे ते तिथे सभेत, इंद्राच्या सभेमध्ये आले होते. ते आलेलं बघितलं आणि इंद्रादी सगळ्या देवांनी त्यांना उठून उत्थापन केलं, म्हणजे त्यांचं स्वागत केलं. पण या 3 जणी होत्या ना, त्या अजिबात हल्ल्या पण नाही, तो लक्ष पण दिलं नाही की कोणीतरी आलंय, आपण बघायला हवं, या बसला म्हणायला हवं. निदान बाकीचे उठले आहेत, आपण तरी उठावं. नाही हो, या 3 जणी आपापल्या गप्पा मारत होत्या, हसत खेळत विनोद करत होत्या. कोण होत्या या? दक्ष प्रजापती सदा नामे, दक्ष प्रजापती सदा नामे, दक्ष प्रजापती सदा नामे, मुलगी स्वधा ही दक्ष प्रजापतींनी पितरांचे देव आर्यमा त्यांना पत्नी म्हणून दिली होती. आणि त्यांच्या या 3 मुली होत्या, मेना, नंतर कालिंदी आणि तिसरी होती ती धन्या. मेना, धन्या आणि कालिंदी या 3 पत्नी मुली होत्या. आणि या 3 मुली तिथं आता आपल्या वडिलांबरोबर राज्यसभेत येऊन बसायच्या, कुठे गायन सभा असेल तिथे जाऊन बसायच्या. आणि आजही त्या अशाच येऊन बसल्या होत्या. आणि त्या तिथे बसल्या होत्या तेव्हाच नेमके सनत कुमार, सनत, सनंदन, सनातन आणि असे 4 जण तिथे आले. पण यांनी काही लक्ष दिलं नाही. आपण नाही का आपल्याकडे कुणी आलं की मुलं खुर्चीवर बसली असली की पटकन म्हणतो उठून त्यांना जागा दे. तसं सुद्धा म्हणायला वेळ संधी दिली नाही. आणि ह्या 4 खूप राग आला. त्यांनी शाप दिला की तुम्ही एक जन्म मनुष्य व्हाल, मनुष्य योनीत जन्म घ्याल. आता या जाग्या झाल्या शाप मिळाल्यानंतर आणि उठून उभ्या राहिल्या.
नमस्कार केला आणि विचारलं की खरंच आमचं थोडस चुकलंच नाही का, आम्ही दुर्लक्ष करायला नको होतं. काही नाही, एक नाही, दोन नाही, राग अजूनची संत. खरं त्यांनी नमस्कार केला नाही म्हणून राग आला नाही, म्हणून ते संतापलेले नव्हते. तर समजा ही प्रथाच पडत गेली की मोठे आले की त्यांना आदर द्यायचाच नाही, ही प्रथा पडायला नको. म्हणून हे रागाचं नाटक. आणि त्या विचारताय मग का यांनी त्यांना हे दिलं नाही, स्वागत का केलं नाही, का बाकीच्यांबरोबर या उठल्या नाही. त्या म्हणल्या की काही नाही, कारण काही नाही. त्या दिसायला सुंदर होत्या, हुशार होत्या, त्यांना सभेमध्ये कसं वागायचं त्याचं पूर्ण ज्ञान होतं. मग तरी या का उठल्या नाही, तर उठायचं नव्हतं म्हणून. शिवपुराणामध्ये ही कथा येते बरं, शिवपुराणात ही कथा येते. उठायचं नव्हतं म्हणून असं नाहीये, थोडासा त्या वयाचं नाही का, तरुण वय असतं, प्रत्येकाकडे आपण संशयाने बघतो. आपलं तरुण वय आठवा. त्या वयामध्ये आपल्याला कोणी सांगितलं की अरे त्यांना नमस्कार करायचा, अगं ते तुझ्याहून मोठे, सारखंच काय नमस्कार करायचा येतात, होतं की नाही आपलं असं. म्हणजे त्या वयाचा आता नाही, आता कुणी म्हणायच्या आधीच आपण पटकन नमस्काराला वागतो. पण ते एक वय असतं. तसं ह्या तिघींचं झालं आणि ह्या तिघींनी पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आता क्षमा मागितली. मोठ्यांना जसा राग पटकन येतो ना, तसा तो राग जातोही पटकन. उत्तमस्य क्षणम कोपा. मोठ्यांचा राग अगदी क्षणात, आमचा राग आला की चातुर्मास मुक्काम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आमचा राग जात नाही, यांचा मोठ्यांचा पटकन गेला. तर म्हणले ठीक आहे. मग महाराज आमचा उद्धार कधी होईल, त्याला काही उशाप नाही का, काहीतरी उशाप द्या ना, काहीतरी किल्ली असेलच ना. ही नाही ती नाही, तर मग लवकर ते किल्ली करणाऱ्याला तरी बोलवून घेऊ आपण, नाही का, काहीतरी किल्ली असेल ना याची. ते म्हणाले की उशाप आहे. काय उशाप आहे? मेना तू हिमालय पत्नी, मेना तू हिमालय पत्नी, धन्य म्हणून पावती, धन्य म्हणून पावती. धन्यात तू जलपाठी, धन्यात जलपाठी, पत्नी होऊन जाशी, पत्नी होऊन जाशी. आता ही कालिंदी होती, ती म्हणजे माझं काय, मेना हिमालय पत्नी होईल, ही धन्या जनकाची राणी होईल, मी काय. तर म्हणे की नाही, तुला पण छान गती मिळेल. तू बरसाना गावामधल्या एका गोपाची पत्नी होशील, पत्नीला त्याची पत्नी होशील, आणि मग तुम्ही एकेका मुलीला जन्म द्याल आणि मग तुमचा उद्धार होईल. आणि त्याप्रमाणे आता इकडे सुरुवात झाली. काय झालं की भगवान विष्णूंनी पर्वतराज हिमालयाला आज्ञा केली की तुला लग्न करायचंय. आता आपल्याला वाटेल की पर्वत, हिमालय, झाडं झुड हे कसं काय, पण हे त्यावेळेला शक्य होतं.
जिथे आपली बुद्धी चालत नाही ना तिथे अध्यात्म असतं. हे इथे शिवपुराणात लिहिलंय म्हणून आहे. आणि आता मेनेचा विवाह त्या हिमालयाशी झाला. मेनेचा विवाह हिमालयाशी झाला आणि आता ते दोघही जण काही दिवस ध्यान धारणा करण्यासाठी गेले. कारण आपल्या पोटी जर उत्तम संतान यावं असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. जमीन चांगली असेल, मशागत केलेली असेल तरच तिथे पीक चांगलं येतं की नाही. मग आपल्याला जर संतती उत्तम हवी असेल तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला नकोत का? बाई करतो ना, आम्ही आमच्या सुनांना सगळं गोड धोड त्यांना हवं ते सगळं खायला देतो, हे सगळं करतो, त्यांचे सगळे डोहाळे पुरवतो. पण त्या गर्भावरती संस्कार तेही करायला हवेत ना. आणि त्याच्यासाठी मुख्य म्हणजे आधी त्यांची मानसिकता की आपल्याला उत्तम संतती व्हायला हवीये. नुसती संतती होऊन उपयोग नाहीये. आणि अशी यांनी 5000 वर्ष मेनेनी आणि पर्वतराज हिमालयानी तपश्चर्या केली. आणि नंतर त्या ठिकाणी भगवती जगदंबा माता प्रगट झाल्या आणि विचारलं येते. मीच म्हटलं की उणीव काही राहतच नाही ना. आणि त्या भगवतीने आपलं तेज पर्वतराज हिमालयाच्या उदरात टाकलं आणि त्यांनी ते मेनेच्या गर्भात स्थित केलं. मेना आता दिवसामाशी आतमध्ये भगवती हो, तिचं तेज आणि मेनेचं तेज. मेना मुळातच सुंदर होती, त्यामुळे ही आणखीन सुंदर दिसायला लागली. आता सगळ्या देवतांनी त्या मेनेभोवती फेर धरला आणि तिच्या भोवती फेर धरून नाचतायत. दारामध्ये छान फेर धरलाय आणि सगळ्या देवदेवता त्या मेनेभोवती नाचतायत. कारण त्यांना माहितीये की इथे दुसरं तिसरं कोणी नाहीये. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. भगवती जगदंबा माता की जय. इथे दुसरं तिसरं कोणी नाही येणार तर भगवती येणार आहे. आणि अष्टमीच्या रात्री
भगवती आपल्या सगळ्या कलांसह मेनेसमोर आणि पर्वतराज हिमालयांसमोर अष्टभुजा अशी प्रकट झाली. पटकन हात जोडले. जगदंबा माता की जय. ती म्हणते मला नमस्कार नका करू, मी तुमची मुलगी होऊन येणार आहे. त्या सांगायला आली. मीना म्हणली हे असं 8 हात सिंह बरोबर आणि असं घेऊन हातात त्रिशूळ, हे सगळी आयुध बरोबर, आणि अशा बाळाला मी कसं काय सांभाळणार? एक वेळ बाळाला असं सांभाळेल, पण त्या सिंहाचं काय करायचं? त्याचं काय करू? रूप दाखवायला आले की हे माझं रूप आहे, मी ये, जरी मी तुला कशी हवी तशी मात्र मी येते. भगवती आपल्या मुलांवरती किती प्रेम करते, किती प्रेम करते. आपल्याला जसं हवंय ना तसं भगवती आपल्याला देत असते. म्हणून एकदा तरी तिची प्रार्थना करावी. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. जगदंबा माता की जय. आणि कशी हवी आहे तुला? मेना म्हणतीये मला कशी हवी सांगू? चाल चाल माते पायी मोडले काटे बाजार चाल चाल माते पायी मोडले काटे बाजार तुला मी गजरा घेईन, फ्रॉक घेईन, असं छान तुला नटवून सजवून सगळीकडनं फिरवून आणेन. येशील तू माझ्या बरोबर तशी? आमच्या बहिणाबाई चौधरी त्या म्हणतात की आई कशी असते माहितीये का? लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांगरते अशी आई असते. पण इथे उलट झाले. लेकीच्या सुखासाठी माय बाळ घेऊन आलीये. काय कौतुक आहे हो. आणि नवमीचा दिवस उजाडला. कुठली नवमी होती? वसंत ऋतू, चैत्र शुद्ध नवमी. रामरायांचा जन्म. रामरायांचा जन्म दुपारी 12:30 वाजता आणि भगवतीचा जन्म रात्री 12:30 वाजता. त्यामुळे तो जो होम केला जातो ना तो एकतर अष्टमीला केला जातो किंवा नवमीला केला जातो. अष्टमीला जो केला जातो तो रामरायांसाठीचा केलेला होम असतो आणि नवमीला केला जातो तो सकाळचा होम, तो रात्री आमच्या भगवतीसाठी केला जातो. आणि असा तिने अवतार घेतला. अमर कुसुम गण वर्षती, अमर कुसुम गण वर्षती, तनन करीती समस्त गंधर्व. सर्वत्रान झाले, सर्वत्रान झाले, आनंदाचे चिते महापर्व. सगळ्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. कोण होती ही? प्रथमं शैलपुत्री च. शैल म्हणजे पर्वत, पर्वताची कन्या म्हणून शैलपुत्री. आपल्या ज्या नवदुर्गा आहेत त्या नवदुर्गातली पहिली दुर्गा ही शैलपुत्री. मेना आणि पर्वतराज हिमालय यांच्या पोटी भगवतीने जन्म घेतला आणि ती जी आदल्या जन्मामध्ये सनत कुमारांनी जो शाप देऊन ती मनुष्य लोकात आली होती तिचा उद्धार झाला.
हिला झोका द्यायला कोण आलं होतं मंडळी? पहिला झोका कोणी दिला आमच्या शैलपुत्रीला? तर भगवान शिवांनी दिलेला आहे. शिवगुप्त रूपाने तिथे आलेले. म्हणजे त्याची कथा वेगळी आहे, पण फक्त जाता जाता उल्लेख करते 1-2 मिनिटांमध्ये की हिमालयाकडे एकदा भगवान शिव आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मला ध्यानासाठी एकांत हवाय, जागा दे. आणि त्यांनी ती जागा दिली, आजचा कैलास पर्वत. आज सुद्धा तिथे कोणीही जाऊ शकत नाही, तेव्हा पण जात नव्हते. आणि तिथे त्यांना कळलं की हिमालयाच्या पोटी जगदंबा आलेली आहे आणि म्हणून ते गुप्त रूपाने आले आणि झोका देऊन गेले. तिचं जातक वर्तवायला महर्षी नारद मुनी आले आणि सांगितलं की मेनाबाई ही एका थोर तत्वाची पत्नी होणार आहे. हिला जो पण म्हणजे ह्या दाम्पत्याला जो पण नमस्कार करेल ना, त्यांचं दाम्पत्य जीवन उत्तम जाणार आहे. हिला 2 विश्वाला सांभाळणारे पुत्र होणार आहेत. आणि असं जातक वर्तवून देवर्षी नारद महर्षी गेले. आता मेनेच्या लक्षात आलं की झोका कोणीतरी येऊन झुलवून गेले. आज झुला देवीचं मंदिर, आपण जी झुला देवी म्हणतो ना, ती झुला देवी म्हणजे ही. बरं, हिला जर आपण शैलपुत्रीला जर आपण पाळणा अर्पण केला तर आपल्या घरामध्ये पाळणा हलतो असं म्हणतात. म्हणजे शिवपुराणात उल्लेख आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोस्ट केलं. आणि हिला आता मेनेला वाटलं की देवर्षी नारदांनी एवढा मोठा संदेश आपल्याला दिलाय की हिला खूप मोठं कार्य करायचंय. मग आता हिला झोपलं शांत, लहान वयातच शांत झोप हवी ना. मोठं झालं की झोप लागत नाही बघा. जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी म्हणजे शाळेच्या वयामध्ये झोप येते, पुस्तक समोर दिसलं की. पण आता येते का? नाही येत झोप. मग झोप केव्हा येते? तेव्हाच येते. आत्ता हिला झोपवलं पाहिजे. आणि म्हणून ती म्हणते, बाळा झो रे बाळा. आणि मेनेला तो शाप आठवला की तू एका भगवतीला जन्माला घालशील आणि मग तुझ्या मनुष्य जन्माचं सार्थक होईल. आपल्या मनुष्य जन्माचं जर सार्थक व्हायचं असेल तर आपण सुद्धा त्या भगवतीलाच, त्या शैलपुत्रीलाच शरण गेलं पाहिजे. आणि हे सांगताना आपल्याला नामदेव महाराज करावे
कीर्तन सेवा ही जगदंबेच्या श्री रामरायांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून महाराजांनी मागितलेलं मागणं दुर्गे दुर्गट भारी दुर्गट संसारी अनाथ राखे अम्बे करुणा विस्तारी वारी जन्म मरणाची वारी हरी पडो आता संतन निवारी ईश्वर मध्ये तारक